एकदम ही गरमागरम आणि घरातले खातील तर हेल्दी होतील अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त खीर बासुंदी बनवण्यापेक्षा तुम्ही ही गोड रेसिपी बनवून बघा. घरातले खूप आनंदित होतील आणि हेल्दीही होतील. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. गॅसवर कढई ठेवून ती गरम करून घेतली आणि त्यामध्ये मी 2 चमचे शुद्ध देसी तूप टाकून घेतलेलं आहे. या पूर्ण रेसिपीमध्ये मी शुद्ध तुपाचा वापर करणार आहे. यामध्ये मी काजूचे आणि बदामाचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहे. हे व्यवस्थित गुलाबीसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. बारीक मध्यम फ्लेमवर हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तुम्ही जर जास्त तळण्याचा प्रयत्न जर केला तर ती जळण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही मध्यम फ्लेमवर हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. आता उरलेल्या तुपामध्ये मी खोबऱ्याचा किस सुकं खोबरं इथे वापरलेलं आहे. ते थोडं असं गुलाबीसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे त्या खोबऱ्याचा कचटपणा जाईपर्यंत ते फ्राय करायचं आहे, जास्तही तळायचं नाही आहे. आता ते पूर्ण तूप त्या खोबऱ्यालाच लागणार आहे आणि आता आपलं हे खोबरंही व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता आपण त्याच प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत. आता ते काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे परत तूप टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मी आता गव्हाचा रवा म्हणजे लापशीचा रवा टाकून घेतलेला आहे. 1 वाटी लापशीचा रवा यामध्ये टाकून घेतलेला आहे. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. मी इथे लापशी करत आहे तीही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि ती कढईमध्ये करणार आहे. आपण कुकरमध्ये केल्याने त्याचे सर्व गुणधर्म कमी होतात, त्यामुळे मी तुम्हाला कढईमध्ये कशा प्रकारे करायचं ते दाखवत आहे. इथे आपल्याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित मीडियम फ्लेमवर तो रवा व्यवस्थित गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता आपला रवा व्यवस्थित भाजून गेलेला आहे. आता त्यामध्ये मी एका गॅसवर त्याच वाटीने 3 वाटी पाणी गरम करून घेतलेलं होतं. ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे. 1 वाटी लापशीचा रवा असेल तर त्याच प्रमाणात 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता ते झाकण झाकून 3 ते 4 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता आपला लापशीचा रवा व्यवस्थित फुलला गेलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणीही आहे. परत ते 1 मिनिटभर झाकून व्यवस्थित परत फ्राय करून घ्यायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची आहे. आता यामध्ये मी जिलेबीचं कलर टाकून घेतलेला आहे. तुम्ही इथे केशरही टाकू शकता. माझ्याकडे केशर अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे जिलेबीचा कलर टाकलेला आहे. त्यामुळे लापशीला खूप छान कलर येतो. तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि कंटिन्युअसली हे हलवत जायचं आहे. आता त्यामध्ये ज्या वाटीने आपण लापशीचा रवा मोजून घेतला तर त्याच वाटीने पाऊण वाटी साखर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मी त्याच प्रमाणात यामध्ये साखर टाकून घेतली आहे. हे प्रमाण खूप बरोबर आहे. तुम्ही या प्रमाणात लापशी करून बघा, खूप छान होते. आता परत 1 ते 1.5 मिनिटभर झाकण झाकून एक वाफ काढून घेतली आणि कंटिन्युअसली हलवत जायचं आहे. त्याने नाहीतर ती लापशी खाली लागण्याची शक्यता असते. आता त्यामध्ये आपण जे काजू बदाम खोबरं तळून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि कंटिन्युअसली हलवत जायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला लापशी खूप छान प्रकारे तयार झालेली आहे. मोत्यासारखी दाणेदार अशी लापशी तयार झालेली आहे आणि ही खाण्यासाठी तर खूप छान लागते. आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आता त्यामध्ये मी 1 चमचा परत तूप टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी वेलची पूड टाकून घेतलेली आहे. तर आपल्याला हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली लापशी किती छान प्रकारे तयार झाली आहेत. मोत्यासारखे दाणेदार तयार झालेले आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम झालेले आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशनचं बटन दाबून
ठेवा, त्यामुळे तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ टाकल्याने तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मी सांगितलेल्या प्रमाणातच तुम्ही ही लापशी करून बघा. खूप मोत्यासारखी दाणेदार अशी लापशी तयार होईल आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.